नमस्कार मंडळी, मी रणजित जाधव परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज रविवार होता, आमची इथं स्पेशल चिंबोरे आहेत. आज आपल्या आगरी पद्धतीने बनवणार आहोत. तर चला ते दाखवतो तुम्हाला कशा बनवतात त्या. मंडळी आहे बघा, आता इथं रेसिपी चालू आहे, तुम्हाला दाखवतो. ही बघा, हे बघा मस्त घेतल्या सोनानी बनवायला चिंबोऱ्या. हे आपल्या भाकरीचा पीठ घेतलेला. या आपल्या मोरून ठेवलेल्या चिंबोऱ्या. हे बघा चिंबोऱ्या आहेत. आपण पीठ भुजून जाऊ पहिले. चला पीठ भुजाची वारी आलेली आहे. घेऊन अजून कुठलं पीठ असतं ते? बेसन. बेसन आणि तांदळाचं पीठ आहे. तर मस्तपैकी भुजून घ्याव. तर बघा आता यो इथं तांदळाचं पीठ भुजून घेतलेलं आणि आता बारी आली ती बेसन. हे बघा मस्तपैकी बेसन भुजून घ्यायचं आणि नंतरचा दाखवतो ते प्रोसिजर. तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी तुम्हाला. बघा कसं काम हो बघा आमचं मस्तपैकी. तर मंडळी आहे बघा, आता चिंबोरे मस्त खोलून घेताव. हे बघा त्या भरलेल्या आहेत. हे बघा त्या दणक्या मस्तपैकी भरलेल्या आहेत. आता साफ करून जाऊ मस्त. नंतर पीठ भरायला मोकली आहे. एकीकडे पीठ भुजणं पण चालू आहे. पण आणू एक दिवस पाठवा. खारींच्या आणू ना. त्या पिल्लू नाही. हे बघा सगळे भरलेले आहेत. हे बघा तर मंडळी या बघा झालेले आहेत खोलून. आता नंतर पीठ भरूया. बघा एक आता चण्याचं पीठ अजून चालू भुजाचं काम. हे बघा तर मंडळी आहे बघा, बेसन पण झालेला भुजून. बघा आता हे अजून सामान लागेल ते सांगतो तुम्हाला. अजून टाकायला लागेल सामान, तवर सर काही टेस्ट येणार नाही. हे बघा आता अद्रक पेस्ट घेतलेली आहे. तो बघलेला तुम्ही, सावलाचा पीठ, बेसन भुजलेला, अद्रक पेस्ट. आता येले मिरची पेस्ट. टाकले हे आपला आगरी मसाला. हा हे बघा, यो आगरी मसाला घरानच बनवलेला. आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तुमचा मसाला वापरू शकता तुम्ही. बघा हल्दी पावडर, धनिया पावडर, हिंदी में क्यों बोल रहे हो? धनियाची पावडर, जिरेची पावडर, जिरा पावडर आणि तुमच्या आवडीचा गरम मसाला. गरम मसाला आहे बघा, गरम मसाला जरा. आणि सगळ्यांच्या आवडीचा हिंग. थोडासा हिंग वापरलेला आहे मी. हिंग वापरायचा गरजेचं. जरा, कारण की पोटाला थोडीशी बाधा नको म्हणून. चिंबोऱ्या जड असतात ना.
राई. चला. आणि बाकी राहिली तो लसूण पेस्ट. हे बघा, लसूण पेस्ट आणि चवीनुसार महत्वाची वस्तू ही मीठ. बघा, अरे मस्त पैकी मिक्स करून घ्यायचा. तो पण दाखवतो तुम्हाला. तेल. आणि बाकी होतं जरासा तेल. हे बघा, हे बघा मंडळी, आता घेतलेला मिक्स करायला हे सगळं मसाले आणि पीठ आहे मिक्स करून घ्याव आणि भरू चिंबोऱ्यानं. जरा चपाती बनवताना मिक्स करतो तसंच करायचं, जरा कडक कडक मस्त. तर मंडळी हे बघा, आता तुम्हाला दाखवतो आहे बघा. मगाशी बघलेलं तुम्ही कसं सामान घेतले, तो आता घेतले मिक्स करायला. हे बघा, आणि मग नंतर भरू हे चिंबोरे. आता खोलताना पण बघले तुम्ही, ते मस्त भरू आणि बनवू रेसिपी कधी. चला, हे बघा मंडळी झालेलं आहे बघा. आता पीठ कालवून आता अले बारीकी चिंबोर आणि पीठ भराची. बघा, हे बघा, हा असा हम्म. हम्म. हे बघा, आम्ही काय बांधून नाही ठेवीत. कोणी कोणी पीठ भरला का बांधून ठेवतो त्याला धाग्यान. आम्ही नाही ठेवीत बांधून. पीठ घट्ट असल्यावर सुटतच नाही ना अजिबात. हे बघा, ऐकून घ्या, पीठ घट्ट असेल तर सुटत नाही, पातळ असेल तर मग होता ना वेगवेगळं. आणि घाटलाच्याच नाहीत ना आपल्याला. घाटला कुकर मध्ये त्याचसाठी बनवायला घेतलं आणि घाटलाला लागतच नाही. बघा मंडळी, आता भरून झालेले आहेत चिंबोऱ्यानं पीठ. ना आता बघा, ओला वाटण. ओला वाटण बनवायला खोबरा घेतलेला भुजलेला, अद्रक पेस्ट थोडीशी, मिरची पेस्ट थोडीशी, लसूण पेस्ट आणि कढीपत्ता. आहे बघा, कढीपत्ता आणि शेवटी कोथिंबीर. हे बघा कोथिंबीर. ॲक्च्युली या पेस्ट होत्या म्हणून ते पेस्टच टाकलेली आहे ना. आता परत वाटून घ्याव, म्हणजे सगळा मिक्स करून हे चिंबोऱ्यांवरती टाकायचं. थांबा, थोडासा टाकतो, थोडासा. बस. मंडळी हे बघा, आता चिट्या बिट्या धुलेल्या आहेत मस्त पैकी. हे बघा, दाखवतो तुम्हाला. बघा
हो. तर आता एक रस्सा मारून एक उकळा अजून घेतला का झाला समजा. हे बघा कसा मस्त पैकी उकळा आलेला. नाही टाकली लास्टला कोथिंबीर. त्या मंडळी हे बघा मस्त पैकी झालेला चिंबोऱ्यांचा कोडेल बनवून कक घेतले बघा भाकर भात चिंबोऱ्यानं 2 भांगरे घेतल्या मस्त पैकी जेवतो आता आणि आराम करतो. जरा आराम केलेला नाही आज ना. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते नक्की सांगा कमेंट मध्ये. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.